नमस्कार सर्वांना. तर तुमचं स्वागत आहे माझ्या डे 2च्या तिरुपती बालाजीच्या व्लॉगमध्ये. माझं नाव आहे वैष्णवी. जसं की तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असन, आम्ही चाललो आहोत तिरुपती बालाजीला बाय कार रोड ट्रिप. आणि जसं मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला, आम्ही थांबलो आहोत तुमकूरमध्ये. आम्ही इथं स्टे केला होता एका हॉटेलवरती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजच आपण फायनली तिरुपतीमध्ये पोचणार आहोत आणि आजच आपलं संध्याकाळी दर्शन होणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर आम्ही सकाळी आहे ना 7:30ला निघालो त्या रूमवरून आणि आम्ही थोडं 1-1.5 तास पुढं आल्यानंतर तुम्ही हा बोर्ड बघू शकता. आता तिरुपती फक्त 288 किलोमीटर्स राहिलेला आहे. आता पुढे जाण्याआधी आता आम्हाला करायचा होता ब्रेकफास्ट. आम्हाला खूप जास्त भूक लागलेली होती आणि आम्हाला आहे ना जवळपास ब्रेकफास्टसाठी रेस्टॉरंट भेटत नव्हते. सो आम्हाला आहे ना असं छोटंच रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो. तिथे आहे ना आम्ही काय काय घेतलं होतं माहिती आहे का? हा ना लेमन राईस घेतला होता मामाने, जो की आहे ना चांगला होता, म्हणजे त्या टेस्ट मस्त होतं. त्याच्यानंतर आम्ही घेतलं होतं चहा, टोस्ट, बिस्किट, समोसा. हे जो समोसा आहे ना हा एक नंबर होता टेस्टमध्ये. जी जी आतमधली फिलिंग होती ना तशी स्पायसी, असं वेगळंच एकदम छान लागत होतं. त्याच्यानंतर घेतलं होतं इडली सांबर. त्याचा टेस्ट पण मला आवडलं. म्हणजे जेवढं छोटं रेस्टॉरंट होतं ना तेवढं म्हणजे त्याचं जे जे टेस्ट आहे ना जेवणाचं ते खूप भारी होतं. आमच्या सगळ्यांना इथलं ब्रेकफास्ट खूप जास्त आवडलं. ते झाल्यानंतर आम्ही पुढं निघालो. मग आम्ही बेंगलुरू, होसकोट, कोलार, चित्तूर असं करत करत पुढे पुढे आलो आणि फायनली आम्ही तिरुपतीमध्ये 4 तासानंतर पोचलो. तुम्ही बघू शकता पुढे हे बघा, हे असं डोंगर दिसायला लागलं की समजून जायचं आता आपण आंध्र प्रदेशमध्ये आलेलो आहोत. तर चला पुढं बघूया आता. इथून तिरुमला जवळ जाण्यासाठी आपल्याला 30 to 45 मिनिट्स लागतात आणि 45 मिनिट्स नंतर आपण तिरुमलामध्ये एंटर करतो. आणि जसं जसं आपण पुढं जातो, जेव्हा एक ती कमांड येते ना त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर मग दुसरी कमांड लागते, जिथे आहे ना आपलं सगळं बॅग्सचं चेकिंग होतं, सगळं स्कॅन होतं. म्हणजेच की आहे ना इथे प्लॅस्टिक बॉटल्स असतात ना ते चालत नाही, ते सगळं इथं स्कॅन होतं आणि आपलं बॅग्स वगैरे स्कॅन झाल्यावर चेक झाल्यानंतरच आपल्याला पुढे जायचं असतं. तर ह्या गोष्टीला आहे ना जे स्कॅन वगैरे त्याला असं आम्हाला 20-30 मिनटं लागली, कारण की तिकडे ट्रॅफिक होतं. जसं जसं एक एक गाडी पुढे जाते त्याच्यानंतर हा डोंगर लागतो. इथून आपलं वर जाण्यासाठी पूर्ण 30 to 45 मिनिट्सच लागतात. 45 मिनिट्स वरती ट्रॅव्हल केल्यानंतर फायनली मग इथे खरं तिरुपती येतं. आणि मग आम्ही 45 मिनिट्सवरती ट्रॅव्हल करून आल्यानंतर आता आम्ही आमच्या रूम्सवरती आमच्या बॅग्स वगैरे ठेवल्या. आम्ही सगळ्यात पहिलं तर खाण्यासाठी आलो. आम्ही इथं एक असं हे होतं, असं छोटं हॉटेलसारखं होतं, जिथे की आहे ना जेवढे टुरिस्ट आहेत ते सगळे असे खात होते. म्हणजे तिकडे सगळं वरती जिथं आहे ना असे सगळे खायचे असे स्पॉट्स होते. तर इथं मी आहे ना अशी भाजी चपाती घेतलेली होती. हे असं आम्ही भात घेतला होता, ते साईडला सांबर होतं, असंच आम्ही खायला घेतलं होतं. लाईक इट वॉज टेस्ट म्हणजे ओके होतं. आम्हाला एवढं नाही आवडलं, पण भाजी चपाती जी होती चांगली होती. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो शॉपिंगला, कारण की आम्हाला घ्यायचे होते साऊथ इंडियन ड्रेसेस घ्यायचे होते. बट झालं काय, आम्ही जेव्हा गेलो आम्हाला वाटलं की साऊथ इंडियन ड्रेस तो भेटणार आम्हाला मंदिरामध्ये घालायला. पण तिथल्या भैयांनी सांगितलं की आम्हाला ते स्टिच करून घ्यायला लागतं, रेडीमेड भेटत नाही. आणि ते रेडीमेड आहे ते फक्त 13 to 14 इयर्सपर्यंतच असतं. तर आराध्या तर 13 इयर्सची आहे, तर आराध्याला तो ड्रेस तिच्यासाठी भेटला. पण आमच्या तिघींना तिथं ड्रेस भेटला नाही, कारण की स्टिच करून घ्यावा लागतो. आता आपलं दर्शन होतं संध्याकाळी 8 वाजताचं. तर आम्ही रूमवर जाऊन पटकन सगळ्यांनी आवरून वगैरे आम्ही रेडी झालो 7:15पर्यंत. आणि मग आम्ही निघालो आणि इथनं मंदिर फक्त 15 ते 20 मिनटावरती होतं. तर आम्ही मंदिराच्या इथं करेक्ट 7:30ला पोचलो आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये आणि लाईनमध्ये थांबणार आहोत. तर चला बघूया आपल्याला दर्शन करण्यासाठी किती वेळ लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही पास काढला होता, आमचा पास होता 500 रुपीजचा. तर तसं जसं आम्ही पुढे लाईनीत जात होतो ना, मधूनच आहे ना तिथे मोबाईल सगळ्यांचे घेऊन टाकतात. म्हणजे तिकडे एक काउंटर असतं, तिथे आपले सगळे मोबाईल्स वगैरे द्यायचे असतात आणि मग आपल्याला ते
टोकन देतात, जे की नंतर आपण परत मोबाईल्स घेऊन जायचे. तर फक्त थोड्याच म्हणजे 10-20 मिनटं चालल्यानंतर आपले मोबाईल्स वगैरे घेतात आणि पूर्ण आम्हाला दर्शन करण्यासाठी 4 आवर्स लागले. पण दर्शन एवढं सुंदर झालं ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत. मला खूप प्रसन्न वाटलं आणि जी देवाची मूर्ती होती ना, ती एवढी सुंदर होती ना, म्हणजे एवढं लाईनीत आपल्याला एवढा तास थांबायचं आणि देव आपल्याला आहे ना फक्त 5 ते 10 सेकंडच बघायला भेटतं. पण जी देव होतं ना, ती मूर्ती एकदम सुंदर होती. मी तुम्हाला सांगू शकत नाही. मला एवढं प्रसन्न वाटलं ना, माझी ही जी इच्छा आहे ना, ती आज इथे पूर्ण झाली. आम्ही 2 वर्ष ट्राय करत होतो की आम्हाला तिरुपती बालाजीला यायचं आणि आज तो आमचा योग आला आणि आमचं दर्शन झालं आणि आम्हाला खूप जास्त प्रसन्न वाटलं. इथे आहे ना लाडूचं काउंटर आहे, म्हणजेच की जो आपल्याला प्रसाद घ्यायचा ना, ते आपला जो पास असतो ना त्याच्यावर आपल्याला फ्री प्रसाद भेटतो. आणि जर आपल्याला अजून लाडू हवे असतील तर इथे येऊन आहे ना पैसे भरून आपण अजून प्रसादसुद्धा घेऊ शकतो. आणि आम्ही तिरुपतीमध्ये आहे ना, म्हणजे हे मंदिरामध्ये आम्ही आहे ना संध्याकाळी 7:30ला आलो होतो. आम्ही इथे 3:45पर्यंत होतो. तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, आम्ही एवढ्या वेळ इथेच थांबलेलो होतो आणि ते एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते खूप थंडी वाजत होती, कारण की हे जे मंदिर एकदम वर होतं, एकदम उंचावर होतं त्याच्यासाठी. आणि असा हा जो दिवस होता खूप मस्त होता. मला खूप खूप छान वाटलं. तुम्ही पण तिरुपती बालाजीला दर्शन करण्यासाठी या, तुम्हाला पण खूप प्रसन्न वाटेल. आमच्या पूर्ण फॅमिलीला खूप प्रसन्न वाटलं, छान वाटलं. आणि हा होता आज आपला तिरुपती बालाजीचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच 3ऱ्या डेमध्ये. आता 3ऱ्या दिवसामध्ये आपण पण तिरुपतीमध्येच असणार आहोत. जिथं जी मंदिरं आहेत आपण ती सगळी फिरणार आहोत आणि तुम्हाला ती सगळी मंदिरं मी दाखवणार आहे 2ऱ्या पार्टमध्ये. तो पण पार्ट लवकरच येणार आहे. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.